संविधान सभेची रचना कशी होती आणि संविधानाचे आर्किटेक्ट कोण होते, वास्तुकार, याच्यावर सध्या वाद होतोय. आणि इंटरेस्टिंग बात आहे, BN राव जे संविधान सभेचे संविधानिक सल्लागार होते, ज्यांनी 1935चा कायदा जो आहे त्याचे ड्राफ्टिंग केलं होतं आणि संविधान जे आहे त्याचे सुरुवातीचं ड्राफ्टिंग आणि पुढच्या सगळ्या काळात ते बरोबर होतेच. मग त्यांनी काय केलं तर एखाद्या इंजिनियर प्रमाणे ती संरचना तयार केली आणि ती संविधान सभेपुढे ठेवली. आणि त्यानंतर जी मसुदा समिती होती तिचे सदस्य आणि इतर संविधानाचे सदस्य या सगळ्यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्याच्यावर सखोल चर्चा केली आणि या सगळ्या चर्चेला दिशा द्यायचं काम आणि त्याची कुठली गोष्ट निवडायची आणि नाकारायची आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हे ठरवायचं काम डॉक्टर आंबेडकरांनी केलेलं आहे. कारण ते संविधान सभेतल्या मसुदा समितीचे प्रमुख होते आणि प्रत्येक स्वल्पविराम आणि पूर्णविराम हा त्याने डोळ्याखालनं घातलाय, चर्चेत भाग घेतलाय आणि त्यामुळेच त्यांना भारतीय संविधानाचे आर्किटेक्ट असं म्हटलं गेलंय. फार तर BN राव यांना आपण भारतीय संविधानाचे इंजिनियर असं म्हणूयात, म्हणजे तर वाद सुटेल, नाही का?